नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण असं डबल लेअरचं कमळ म्हणा किंवा एखादं फूल म्हणता येईल असं डिझाईन आपण शिकणार आहोत. याचा उपयोग मी सुपारी ठेवण्यासाठी करणार आहे. आता तुम्ही महालक्ष्म्या जवळ येत आहेत तर ज्यांच्याकडे खड्यांच्या महालक्ष्म्या आहेत ते याचा वापर करू शकतील. मी आधी जे केलं आहे ते पूर्ण हे 5 नंबरमध्ये केलं आहे. तर तुम्हाला मी शिकवताना यामध्ये जिथे मी लाल कलरचा मणी वापरला आहे तिथे मी 6 नंबरचा मोती घेणार आहे आणि वरती पाकळ्यांसाठी 5 नंबरचाच घेणार आहे. तर त्यामध्ये मी ट्राय करणार आहे की कसं दिसतं. शिकवण्याची पद्धत सेमच राहणार आहे. तर आपण त्यासाठी सुरुवात करूया. आणि अजून त्या 2 मटेरियलसोबत 30 नंबरचा मी तंगूस घेतला आहे. वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे. सुईमध्ये वायर ओवून घेतलेला आहे आणि खाली गाठ मारून घेतलेली आहे. तर आपण हे फूल करायला सुरुवात करूया. मी आधी 6 नंबरच्या मोत्यांनी सुरुवात करणार आहे. तर मी 12 मणी हे हिरव्या कलरचे घालून घेणार आहे. हे बघा, सुईमध्ये मी 12 मणी ओवून घेतले आहेत. गाठ मारली आहे त्या साईडने आपल्याला वरच्या दिशेने बाहेर जाऊन त्याचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. अजून एक 3-4 मण्यांमधनं मी सुई फिरवून घेते. असा आपला खालचा बेस पाकळ्यांचा तयार झाला आहे. आता काय करायचं, मी क्रीम कलरनी 10 मणी हे ओवून घेणार आहे. बघा, 10 मणी ओवून घेतलेत. ज्या मण्यातून सुई बाहेर आली तो एक मणी त्यातनं आधी सुई बाहेर काढायची आहे आणि असं गोल आकार फिरवून घ्यायचं आहे. आता त्याच्या पुढच्या एका मण्याचा गॅप द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या म्हणजे एकूण 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. आता परत 10 मणी घेऊन इथं सेपरेट पाकळी तयार करायची आहे आपल्याला. या मण्यातून सुई बाहेर आली तो एक मणी, गॅपसाठी पुढचा एक मणी आणि त्याच्या पुढच्या एका मण्यातून म्हणजे मी एकूण 3 मण्यांमधनं सुई पास करत आहे तिसरी पाकळी घेण्यासाठी. 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला एक गॅप द्यायचा आहे. अशा आपल्या ह्या 12 मण्यांवर 6 पाकळ्या येतील. तर मी राहिलेल्या 4 पाकळ्या पूर्ण करून घेते आणि तुम्हाला पुढची स्टेप सांगते. हे बघा, माझ्या 6 पाकळ्या तयार करून झाल्या आहेत. सुई मी फक्त ह्या एका मण्यातून खाली काढून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या दुसऱ्या पाकळीत म्हणजे आपण जे 10 मणी घातलेत तर हा एक हिरवा आणि ह्या पाकळीतले 5 मणी अशा 6 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून अशी वरच्या दिशेने घेऊन यायची आहे. मी इथे 10 मणी घातलेत. तुम्ही 10च्या ऐवजी 12 मणी पण घालू शकतात. ते म्हणजे समप्रमाणात तुम्ही घेणार. मी 10 घेतलेत, तुम्ही 12 घेऊ शकता किंवा 14 घेऊ शकता. तुम्हाला जशी पाकळीची लांबी पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. आता इथे काय करायचं, एक क्रीम कलरचा मणी घ्यायचा आहे आणि फक्त साईडची जी दुसरी बाजू आहे त्यातनं 3 मण्यांमधनं आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. फक्त 3 मण्यांमधनं, खालून 2 मणी हे सुटले पाहिजे. हे असं टोक करून घ्यायचे पाकळीला. आता ह्या 2 पाकळ्या एकमेकांना जोडायच्या आहेत. तर मी इथं जोडताना मध्ये हा 6 नंबरचा मणी वापरणार आहे.
आता हे बघा, ही दुसरी पाकळी आहे, त्यातले आपल्याला 5 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची होती, पण आपण हे खालचे 2 मणी सोडणार आहोत आणि ह्या पुढच्या फक्त 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार आहोत. हे बघा, हे असं दिसेल. परत एक पांढरा मणी घ्यायचा आहे, साईडचे 3 मणी सोडून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. दोरा घट्ट ओढायचा म्हणजे हे टोक व्यवस्थित येतं. परत एक हिरवा मणी घ्यायचा आहे, हे खालचे इकडचे 2 सोडायचे आणि वरच्या 3 मधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. सेम करत हे फूल असं पूर्ण करून घ्यायचं आहे. अजून एकदा सांगते, टोकासाठी 1 मणी घ्यायचा आहे, हे साईडच्या 3 मण्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. परत एक हिरवा मणी घ्यायचा आहे, साईडचे खालचे 2 पांढरे सोडायचे, वरच्या 3 मधनं सुई बाहेर काढायची आहे. सेम करत मी हे इथपर्यंत करून घेते आणि पुढची दुसरी लेअर कशी करायची ते तुम्हाला सांगते. हे बघा, आता आपण शेवटची पाकळी जोडणार आहोत. मी हिरवा मणी घालून घेतलाय. आता काय करायचं, शेवटची पाकळी करताना वरच्या साईडनी न जाता ह्या खालच्या 2 मण्यांमधनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आधी. हे बघा, अशी दोरा घट्ट ओढायचा आहे. आता आपण ह्या पाकळीतून बाहेर आलो, तर आता ह्या एका हिरव्या मण्यातून आणि ही जी छोटी पाकळी झालेली दिसते ना, त्याच्या समोरचा जो हा हिरवा मणी आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे आता 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला पाकळी बनवायची आहे. हे बघा, आपण ह्या मण्यांवर पाकळी बनवली होती, नंतर एक गॅप दिला होता, जो गॅप दिलेला आहे त्या मण्यावर आता आपल्याला पाकळी बनवायची. तर आता सेम प्रोसिजर राहणार आहे. आता मी 10च्या ऐवजी फक्त 8 मणी घेणार आहेत. तुम्ही जर खाली 12 मणी घेतले तर वरती तुम्ही 10 मणी घेणार आहेत. तर आता मी इथे खाली 10 घेतल्यामुळे मी वरती 8 मणी घेऊन गोल पूर्ण करणार आहे. हे बघा, आता हा माझा मी पहिला गॅप भरत आहे. आधी ह्या एका मण्यातून सुई बाहेर काढायची, नंतर त्याचा पुढच्या मण्याचा गॅप द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या मण्यातून परत बाहेर काढायची सुई, म्हणजे ह्या दुसऱ्या गॅपच्या मण्यातून बाहेर काढायची. हे बघा, ही एक पाकळी झाली. आता इथे दुसरी येईल, इथे तिसरी येईल, इथे चौथी, इथे 5वी आणि इथे 6वी. अजून एकदा दाखवते. आता मी 8 मणी घालणार आहे सुईमध्ये क्रीम कलरचे. हे फूल करायला खूप सोपं आहे, तुम्ही वेगवेगळ्या रंगातही करू शकता. हे बघा, आता मी ह्या दुसऱ्या गॅपच्या ह्या मण्यातून, म्हणजे ज्यामधून सुई आपली बाहेर निघाली त्याच्या मागच्या दिशेने आधी सुई बाहेर काढते. मग पुढचा ह्या पाकळीचा गॅप द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, यातून असे लेअर दिसतील. तर आता मी ह्या बाकीच्या राहिलेल्या 4 पाकळ्या पूर्ण करून घेते आणि नंतर ह्याच पद्धतीने आपल्याला जोडायचे. ते कसं जोडायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, माझी शेवटची पाकळी करून झाली आहे. आता आपण ह्या पुढच्या एका मण्यातून आणि हे पाकळीत जे 8 मणी घातलेत त्याच्यातले 4 मणी, अशा एकूण 5 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहोत. सुरुवातीलाच फक्त 4 मणी पास करावे लागतात, 4 किंवा 5 जे आपण घेतलेले आहेत ते.
ह्या 4 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत खालच्यासारखं टोक करायचं आहे. एक क्रीम कलरचा मणी घ्यायचा आहे. आता आपण पहिले 3 सोडले होते बघा खालच्या पाकळीला, तर आता इथे फक्त 2 मणी सोडायचे. म्हणजे खालून 2 आणि वरतून 2 अशा 4 मधनं मध्ये जे येईल त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. म्हणजे खालचे 2 मणी हे सुटले पाहिजे. हे बघा. आता एक हिरवा मणी घ्यायचा आहे. ही साईडची जी पाकळी आहे त्यातले खालचे 2 सोडायचे आणि फक्त वरच्या 2 मधनं सुई बाहेर काढायची. इथे हे दोरा ओढताना थोडा व्यवस्थित ओढत जा. हे बघा. आता परत मी एक टोकासाठी एक मणी घेतलाय. हे 4 मधले वरच्या 2 मधनं सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. आता परत इथे एक हिरवा मणी घ्यायचा आहे. या साईडच्या वरच्या 2 मधनं वरच्या दिशेने बाहेर काढायची सुई. परत एक क्रीम, या 2 मधनं सुई खालच्या दिशेने, परत एक हिरवा या साईडच्या वरच्या 2 मण्यांमधनं वरच्या दिशेने. परत एक टोकासाठी मणी, दोरा घट्ट ओढत राहायचा आहे म्हणजे पाकळीला शेप पण छान येतो. हे बघा. आता हे शेवटची पाकळी आपण जोडणार आहोत. तर वरती न जाता खालच्या 2 मण्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता खाली 1-2 मण्यांमधनं सुई अशी खालच्या दिशेने फिरवून घेऊन गाठ मारायची आहे. हे बघा. छानसं 2 लेअरचं फूल आपलं तयार झालं. मी हे 6 नंबरमध्ये ट्राय केलं. थोडासा बेस मोठा झाला आहे. मधला जो बेस मी 6 नंबरच्या मोत्याने केला आहे त्यामुळं खालचा बेस थोडा मोठा झाला आहे आणि हे थोडं नाजूक झालं आहे. ज्यांच्याकडे महालक्ष्म्या असतात खड्यांच्या, त्यांच्यासाठी हे खड्यांप्रमाणे तुम्ही त्याचा म्हणजे खडे ज्या आकाराचे आहेत त्याप्रमाणे हे मटेरियल घेऊन तुम्ही सुंदर असं फूल तयार करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.